सर कसं झालं सेलिब्रेशन? तुम्हाला रिसॉर्टवरची तयारी आवडली का? मी तुम्हाला परवाच विचारणार होतो. फडके कामाचं बोला. सॉरी सर. सर सावित्री मॅडम ऑफिसला येणार आहेत का? मी त्यांचा सेक्रेटरी आहे फडके. मला हे असले प्रश्न अजिबात विचारायचे नाहीत. ते आल्या नाही आल्या काही फरक पडत नाही. सर ॲक्च्युली मला त्या पेपर्सवर त्यांची साईन हवी होती. काय पेपर्स काय आहेत? आपलं ॲक्च्युली साखर कारखान्याचं महत्त्वाचं टेंडर निघतंय. त्या टेंडरवरती मला मॅडमची साईन हवी. जर त्यांची साईन मिळाली नाही ना तर हे टेंडर पास होणार नाही. सर सॉरी टू इंटरप्ट, पण आज सावित्री मॅडम येणार नसतील तर तुम्ही त्यांच्या या पेपर्सवर साईन घ्याल का? ठेवा, बघतो काय ते. ओके सर, येतो. ताईडे अग रडत काय बसली? अग ताजी केव्हाच बाहेर आले. हलकं काम आहे वय त्यांचं. जिथं तिथं त्यांचीच हवा. बाकी काय म्हणलं? ताजे बाहेर आले? अरे मग ते घरी का नाही आले परत? नको तसा अपमान करून मुस्कटात आणून बाहेर काढलंय त्यांना. ना तळ्यात ना मळ्यात, हात पाय गळ्यात अशी अवस्था झाली आहे त्यांची. बाहेर कुठे थांबलेत ते? ताजींचा मला फोन आला होता. ते म्हणले की विश्वंभर मामा आणि ते कुठल्या तरी हॉटेलात थांबले. अरे भैया पण त्यांना बाहेर कोणी काढलं? मला तर वाटतं विद्याधर दादानीच त्यांचा जामीन केला असत. होय, देवच पावला. मला तर त्यांना बघितलं बघत चैनच पडायची नाही. चल मला त्यांच्याकडे घेऊन चल. आपण काय नाही ऐकून तर घे. हे बघ दाजींची मला सक्त ऑर्डर आहे. ते म्हणले की माझ्या आजूबाजूला कोणीच फिरकलं नाही पाहिजे. मी पाहून घेईल माझं काय ते. असं का म्हणले असतील ते? नेमकं आहे काय त्यांच्या मनात? त्यांना काय घरी परत यायचंच नाहीये का? आणि तसं झालं ना भयू, या सावीला मी सोडणार नाही. काय बाई बोलून आमच्या घरच्यांचे कान भरले तिनं. स्वतः राहिली बाजूला आणि ह्यांना अडकवलंय जाळ्यात. नाही, असं व्हायला नकोय हा भयू. आता कसं बोलली? तीच सगळे या सगळ्यांची सूत्रधार आहे. लई मोठा गेम टाकलाय तिनं. लई मोठा डाव रचलाय दाजींच्या विरोधात. तुला सांगतो ताईडे, पुढं काय आणि कसं करायचं ना ते आत्ताच आपल्याला ठरवावं लागल. नाही तर हे सावी नावाचं पारड आहे ना, पुढे जाऊन आपल्याला लई जड पडल बघ. असं कसं जड जाईल? ही शाली पुरून उरल तिला. शालीची बोली, लिमलेटची कोळी. साड्या आहेत, औषधं, पाण्याची बाटली, पाऊच. काय राहिलं बरं? कृष्णाई, कृष्णाई, अच्छा तू आहेस होय? झाली बॅग भरून? कृष्णाई कुठे बाहेर गेल्यात का? कुठे? देवळात. अच्छा, मी बॅग भरायला मदत करू काय? झालीच आहे बरं. काय झालं प्रिया? कुठे काय? अशी का बोलतेस मग? मी कुठे काय बोलले? नाही म्हणजे नेहमीसारखं काही उरलं पण नाही ना वहिनी. हे बघ प्रिया, मला माहिती आहे हे पचवणं अवघड आहे सगळ्यांना, पण तुम्हाला समजून घे ना आता प्लीज. सगळ्यांनी घेतलंय ना तुला समजून. ओके मग प्रिया, अगं ऐक तर. आलाच जखमीवर मीठ चोळायला. ज्या घरातल्या लोकांनी आम्हाला लाथाबुक्क्या मारून बाहेर काढलं त्या घरातलं जेवणच काय, पाणी पण घेणार नाही आम्ही.
मी तरी नाही खाणार. आम्हा हे आता अति होतंय हा तुझं. आती अरे इथं माती झाली आमची. कंटाळा आला आम्हाला हे असले तुकडे मोडण्याचा. त्यापेक्षा ना एका रात्री 3 तालाची माडी बांधता येईल ना, असं काहीतरी कर. मामा, एका रात्रीत बांधलेली माडी त्याच रात्री पडते मामा. कधी करणार तुला? हा, अति घाई संकटात नाही, लक्षात ठेव. आणि हे जे काही घडलंय ना ते निस्तरणं काय खायचं काम वाटलं का तुला? ए बाबा, तुझं शहाणपण आहे ना तुझ्याजवळ ठेव. हा. मामा जरा आता ना शांत राहा आणि मी काय सांगतोय ते नीट ऐक. मी एक प्लॅन आखलेला आहे. तर त्यासाठी ती कृष्णाई, मूर्ख कृष्णाई घराच्या बाहेर गेली पाहिजे. हा सगळा घोळ आहे ना मुळात त्या कृष्णाईमुळे झालेला आहे. तो एक असा काटा आहे जो मोडू पण शकत नाही आणि काढून फेकताही येत नाही. घ्या, म्हणजे हा एक प्लॅन बोंबलला, पण यावेळेस कारण कृष्णाई. ए मामा, माझे प्लॅन योग्यच असतात. फक्त ते वर्क होण्यासाठी ना आपण सगळ्यांनी एका लाईन वरती असणं गरजेचं असतं. आणि वर्क झालाय तो आता. वर्क झालाय. कृष्णाईला काही दिवसांसाठी घराबाहेर काढले, म्हणजे नॅचरोथेरपीसाठी. आणि एकदा का कृष्णाई पिक्चरच्या बाहेर गेली की मग फक्त तू बघ हा विद्याधर काय काय करतो ते. प्रिया माझा थांब. प्रिया काय झालंय? हात सोड माझा. प्रिया ऐक ना, सांग ना मला, तू चिडलीस का माझ्यावर? माहित नाही मला, हात सोड. प्रिया नाही, जोवर तू मला सांगत नाहीस तोवर मी नाही सोडणार हात. हे बघ, मला माहित नाहीये चिडली आहे किंवा काय झालंय ते, पण घरात जे घडलं त्यानंतर मला कळत नाहीये काय रिॲक्ट व्हायचं आता. म्हणजे कृष्णाईनं केलं तुला एक्सेप्ट, दादांनी पण केलं असेल कदाचित, पण माझ्या डोक्यातून हे जात नाहीये की तू आमची फसवणूक केली. बरोबर आहे तुझा. कृष्णाईनी सांगितलं म्हणून तू का माझ्यावर लगेच प्रेम करशील? तुला मनापासून वाटलं तरच करशील. केलं होतं ना, मनापासून प्रेम केलं होतं मी तुझ्यावर. तू लाडकी होतीस माझी आणि तुला पण माहिती आहे. पण आता मला प्रश्न पडलेत. एनिवे, मला काय वाटतं याच्याने कुठं फरक पडतो. आय डोंट मॅटर. प्रिया थांब प्लीज, असं परत कधीच बोलू नकोस. तुला काय वाटतं ह्याच्याने मला फरक पडतो. तू खूप खूप महत्वाची आहेस माझ्यासाठी. जाऊ दे. नाही, तुला हे नाटक वाटेल, पण मी हे नाटक नाही करत आहे. प्रिया असं अचानक माझ्याकडे काय येतोय? कृष्णाईंसारखं यानं मला माफ केलं असेल का? यावर सह्या कर.
कसले पेपर्स आहेत हे? साखर कारखान्याचं टेंडर आहे. खूप अर्जंट सह्या हव्यात. फडके वाट बघतात. मग असं कोणी सह्या मागतं का? ह्याच्यावर सह्या कर. प्रेमाने बोल ना जरा प्लीज. भीक मागतेस माझ्या प्रेमाची? तुला काय वाटतं मी भीक घालेन? तुला हवं ते समज अर्जुन, पण माझं प्रेम खरं होतं आणि आहे. प्लीज प्लीज हे समजून घ्यायचा प्रयत्न कर. आता प्रियाला पण मी हेच म्हणत होते की कोणी कोणाला जबरदस्ती प्रेम करायला नाही लावू शकत. ते मनापासूनच असावं लागतं. आणि मी तुझ्यावर मनापासून आणि खरं प्रेम करते. एकदा प्रेमाने बोल ना. एकदा बोल, मी दुसऱ्या सेकंदाला सह्या करते. प्लीज. झालं? तुला काय वाटतं इतकं सगळं होऊन मी तुझ्याशी चांगलं बोलेन? फक्त एकदा प्लीज. ठीक आहे. माझं टेंडर गेलं तरी चालेल, लॉस झाला तरी चालेल, पण मी तुझ्याशी कधीच प्रेमाने बोलणार नाही. अच्छा, म्हणजे आता असा गोळ घालून ठेवलं. पुढे झालाय तर. पण सावित्री मॅडम, तुम्हाला कळतंय का या सगळ्याचा इम्पॅक्ट नेमकं काय होतो? नेमकं नुकसान कशाचं होतं तुम्हाला कळतंय का? कारखान्याचं नुकसान म्हणजे आपलंच नुकसान, म्हणजे अर्जुनचंही नुकसान. हो दादा, पण मी तर. सावित्री मॅडम, तुम्ही इतक्या हुशार आहात तरी असं का वागता मला हेच कळत नाही. एकतर तुमचं सगळं सत्य अर्जुनला समजलंय, वर त्याची इच्छा नसतानाही तुम्ही तुमचे सगळे पत्ते घरच्यांसमोर ओपन केलेत, त्यात आणि आता हे पेपरचं प्रकरण. अशा वेदळासारख्या नका वागत जाऊ सावित्री मॅडम. मला सांगा, काय गरज होती त्याचा पेशन्स ट्राय करण्याची? केलं असतं सह्या तर काय बिघडणार होतं? हो, मी करणारच होते सह्या. सॉरी, माझंच चुकलंय. मला माहिती आहे त्याला माझा राग आलाय, पण का माहिती का, त्याला मी माझ्याकडे येताना पाहिलं आणि वाटलं कृष्णाईंसारखं माफ केलं असेल त्याने. का वाटलं मला असं? मला त्याचा स्वभाव अजूनही कळलेला नाहीये का? तो तुमच्यावरती जास्त वेळ राग ठेवू शकत नव्हता ना, तेव्हाची गोष्ट वेगळी होती आणि आताची गोष्ट पूर्ण वेगळी आहे. कळत नाहीये का तुम्हाला? हो, मला कळतंय, पण वळत नाहीये. हे बघा दादा, मला माहितीये त्याला माझा राग आलाय, पण म्हणून एवढा टोकाचा तिरस्कार करत असेल असं वाटलं नव्हतं. एवढासा होता ना अर्जुन, एवढासा. तेव्हापासून पाहतोय मी त्याला. त्याचं सगळं टोकाचंच आहे, राग सुद्धा, प्रेम सुद्धा. त्यानं तुमच्यावरती प्रेम केलं तेव्हा डोक्यावरती घेतलं, सत्य कळल्यानंतर फेकून दिलं. खरं तर ना मला याचीच भीती होती, म्हणून मी तुम्हाला सांगत होतो वेळोवेळी की नका घाई करू तुमचं सत्य सांगण्याची. पण तुम्हाला माझं म्हणणं पटलं नाही.
आणि मला न सांगता सगळं सांगून बसलात. दादा सॉरी. ठीक आहे ठीक आहे, आता जे झालं ते झालं. तुम्ही काळजी करू नका. मी बघतो काही होतंय का. हो. सावित्री मॅडम, काय झालं? एवढ्या घाईघाईत कुठे चाललात? मी ते भीमांच्या खोलीत जाऊन येते. सावित्री मॅडम, सारखं सारखं तिकडे नका जात जाऊ. असं कराल आणि स्वतःला एकटं पाडून घ्याल, डिप्रेशन मध्ये जाल तुम्ही. नाही दादा, मला जाऊ देत. मला गरज आहे. कदाचित या घरातली किंवा या जगातलीच सगळ्यात महत्वाची जागा आहे ती माझ्यासाठी. भीमांची खोली म्हणजे त्यात खजिना आहे माझ्यासाठी दादा. मला जावं लागेल. येते मी. यांचा फोन. हॅलो, हाऊ कुठे आहे तुम्ही? कसे आहात? हाऊ तुम्ही घरी नाही तर नुसतं चुकलं चुकल्यासारखं वाटायलंय. जीवाला चैन पडेना, रात्रीची झोप लागेना, जीव नुसता कासावीस होतोय. कुठे आहे तुम्ही? इथं आमचं तरी काही वेगळं चाललंय वे. इकडं कुत्रा हाल खाय नाही आमचं. ह्याच्यात रुपया नाही आणि पोटात अन्नाचा कण नाही. 2 पेग मारून झोपा म्हणलं तर ते पण नाही. दिवस कसा ढकालतोय ना माझं मला माहिती. तू बसले तिकडं निवांत. मी येऊ का तिकडं? कशाला? तार आली वे. अहो तुम्ही म्हटलं ना खाण्यापिण्याचं वांद होतं, म्हणून म्हटलं मी तिकडे आले असते तर काही करू शकले असते ना. ये वाटच बघतोय तुझी मी. चालतंय. येड्या कुठचे लागले लगेच यायला. एवढी जर नवऱ्याची काळजी वाटत असेल ना, एक काम कर, माझ्यासाठी पैसे घेऊन ये. पैसे? ते मी कुठून आणू? आता ते पण मीच सांगायचं का? हे बघ, मला पैसे पाहिजेत. कुठून आणायचं, काय करायचं तुझं तू बघ आता. अहो पण माझ्याकडे कुठून येतील पैसे? कसे आणू मी? आत्ताच्या आत्ता कामाला कुठनी पण आण. आत्ताच्या आत्ता जोडणे लागले गेस तू. ठेव. आता मी कुठून आणू पैसे? सावळीकडे असतील का? त्यांच्याकडे तरी कुठून येणार आहे? तर काय करू मी? कदाचित या घरातली किंवा या जगातली सगळ्यात महत्वाची जागा आहे ती माझ्यासाठी. भीमांची खोली म्हणजे त्यात खजिना आहे माझ्यासाठी दादा. खजिना. तिथे नक्कीच मिळतील पैसे. 100% मिळणार. शालीची बोली, लिंबूची गोळी. बोला पडते. सॉरी सर, आपल्या हातून एक खूप मोठं टेंडर गेलंय. तुम्ही का सॉरी म्हणताय? अहो सर, माझीच चूक आहे. मीच सगळं कंप्लीट करायला हवं होतं. तरी तेच झालं असतं. सोडा विषय. म्हणजे सर मी समजलो नाही. नाही समजलं तेच बरं आहे. सोडा ना विषय पडके, जा ऑफिसला भेटू. सर एक विचारू का? सावित्री मॅडमची तब्येत बरी आहे ना? त्या असं कधीच करत नाही. आपल्या ऑफिसचं काम असलं ते सगळं प्रायोरिटीवर करतात. ती फाईल हरवली माझ्याकडून. हा? काही एक्सप्लेनेशन हवंय तुम्हाला? नाही, कसं असतं पडके, दिवस गेला, वेळ गेली, ती परत नसते. त्यामुळे सोडावा विषय तो. जा ऑफिसला. ओके सर. फडके थांबा. माफ करा, माझ्यामुळे आपलं खूप मोठं नुकसान झालं. नाही, अर्जुन तुम्हाला जे काही सांगत होता ते वेगळं होतं, पण यात त्याची काहीच चुकी नाहीये. चूक फक्त माझी. मीच सह्या केल्या नव्हत्या, माझ्यामुळेच झाले. पडके ऑफिसला जायला उशीर होतोय. बरीच काम आहेत आपल्याला. ऑफिसला जा.
येतो मॅडम. तुझं हे जे काही खरं बोलण्याचं नाटक चालू आहे ना, त्याला मी बळी पडेन अशी जर तुझी समजूत असेल ना, तर ते पहिला मनातून काढून टाक. कारण आता आपल्यामध्ये पहिल्यासारखं काहीही नाहीये. तसं नाही आहे अर्जुन. कसं आहे हे सांग ना. अजून किती वेळ आणि कशा कशाला सॉरी म्हणणार आहेस तू? तू माझं जे काही नुकसान केलंस ना, ते याच्या समोर, या टेंडर समोर ना किस झाडकी पत्ती आहे. खूप छोटं आहे ते. तू माझं पैशाचं नुकसान नाही केलंयस, तू माझं ना मानसिक नुकसान केलंस. त्याची भरपाई तू कधीच करू शकणार नाहीस, कळतंय? माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न जरी केलास ना, तर त्याचे परिणाम वाईट होतील एवढं लक्षात ठेव.